नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या आपल्या लेक्चरमध्ये TY-BCom या वर्गाचा महत्त्वाचा विषय भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास, इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाची महत्त्वाची सॉल्ड प्रिव्हियस क्वेश्चन आपण आज सविस्तर पाहणार आहे। 2025मध्ये जी क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी परीक्षा झाली होती ती क्वेश्चन पेपर आज आपण आपली सविस्तर त्या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा TY-BCom हा महत्त्वाचा जो विषय वर्ग आहे ह्या सध्याला ह्या वर्षी 2019 पॅटर्न नुसार त्या ठिकाणी आहे आणि शेवटचं वर्ष असेल। हे सर्वात महत्त्वाचं, यांची TY-BComची शेवटची परीक्षा असणार आहे। त्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा विषय आपला बॅक राहणार नाही किंवा कोणताच विषय बॅक राहणार नाही याची मात्र खबरदारी काळजी घ्यायची आहे, कारण पुढच्या वर्षी कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी आणखीन एक वर्ष तुम्हाला मिळू शकतं। पण आपण त्या ठिकाणी ह्या शेवटच्या 2019 पॅटर्नच्या त्या ठिकाणी NAPचं त्या ठिकाणी आता सर्व टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे। SY पर्यंत त्या ठिकाणी NAPचं त्या ठिकाणी पॅटर्न लागू झालेलं आहे। पुढच्या वर्षी मात्र TYला देखील NAPचा पॅटर्न लागू होणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी TYच्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की आपलं हे त्या ठिकाणी 19 पॅटर्नचे कोणताही विषय आपला पॅक राहणार नाही आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे कोणत्याही त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही आहे। त्यामुळे आपण सर्व विषयांची तयारी करताना सर्व प्रिव्हियस क्वेश्चन अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे, कारण जेणेकरून आपण प्रिव्हियस क्वेश्चन जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्याला परीक्षेला कोणते प्रश्न येऊ शकतील याचा आपल्याला पूर्व अंदाज आपल्याला येतो। आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चनमधले जवळपास 40 ते 50% प्रश्न हे त्या ठिकाणी पुन्हा रिपीट होणारे असतात। त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन आवर्जून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाहावी, जेणेकरून आपल्याला काही प्रश्नांचा अंदाज येतो, प्रश्न विचारण्याचं कल आपल्याला समजतो आणि काही प्रश्न पुन्हा तेच रिपीट होण्याचे देखील चान्सेस असतात। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व प्रिव्हियस क्वेश्चन मात्र त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचे। तर आपण पाहूया 2025मध्ये TY-BComच्या सेमिस्टर 6व्या सत्रामध्ये जे त्या ठिकाणी आपली परीक्षा झाली होती त्या परीक्षेच्या संदर्भाने आपण क्वेश्चन पेपर व्यवस्थित समजून घेणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा मी थोडंसं रिपिटेशन करतो, कारण आपल्याला पॅटर्न आता तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या तीनही वर्षांमध्ये तुम्हाला आता अभ्यास परीक्षेचा त्या ठिकाणी पद्धती तुम्हाला एक्झाम पॅटर्न तुम्हाला त्या ठिकाणी चांगला समजलेला आहे। तरी देखील आपण थोडंसं आपण इथे सूचनांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर काही विद्यार्थी दिसेल त्या प्रश्नाला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी 100% पेपर आपल्याला त्या ठिकाणी वेळेमध्ये कव्हर होत नाही आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पेपर जर 100% कव्हर झाला नाही तर आपल्याला स्कोरिंगला देखील प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते। हे TYचं वर्ष आहे, शेवटचं वर्ष आहे, त्यामुळे आपल्याला फक्त पास व्हायचं नाही आहे, तर आपल्याला चांगल्या मार्काने पास व्हायचं आणि चांगल्या मार्काने पास होत असताना आपल्याला प्रश्नपत्रिकेची टेक्निक्स आपल्याला कळाली पाहिजे। प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे। तिथं सुरुवातीला ज्या नोटीस त्या ठिकाणी दिलेल्या असतील त्या ठिकाणी सूचना, त्या सूचना व्यवस्थित बारकाईने आपण समजून घेतल्या पाहिजे। तर सुरुवातीला पहिली जी सूचना दिलेली आहे, प्रश्न 1 आणि 6 अनिवार्य आहे। फर्स्ट अँड 6 हा जो प्रश्न दिलेला आहे तो कसा आहे, मॅन्डेटरी आहे, आपल्याला तो सोडवावाच लागणार आहे। त्यामुळे आपल्याला ते भले त्याचे मार्क्स जरी कमी असले तरी मात्र आपल्याला ते काय आहे, मॅन्डेटरी त्या ठिकाणी आहे। आपल्याला प्रश्न क्रमांक जो 5 आहे तो 5 मार्कासाठी असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, तो आपल्याला सोडवणं अनिवार्य आहे। प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी 15 मार्कासाठी आहे, त्याला 5-5 मार्कासाठी त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी आहेत, त्या आपल्याला त्याही 3 आपल्याला शॉर्ट नोट्स आपल्याला सोडवणं अपेक्षित असतात। तर आपल्याला पहिला प्रश्न आणि 6वा प्रश्न कंपल्सरी आपल्याला असणार आहे। त्यामुळे क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड्स आर कंपल्सरी। सेकंड जो आपल्याला त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे सूचना ती म्हणजे प्रश्न 2, 3, 4 आणि 5 पैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आपल्याला। प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या 4 प्रश्नांपैकी आपल्याला सोडवायचे किती, आपल्याला 3च प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आपल्याला एक प्रश्न आपल्याला ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी टाकणं शक्य आहे किंवा ज्या आपल्याला 3 प्रश्नांची चांगली उत्तरे येतात अशाच 3 प्रश्नांची आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, चॉईस करायचं आहे आणि त्याच प्रश्नांना आपण न्याय द्यायचा आहे। एक प्रश्न मात्र आपल्याला ज्याचं समाधानकारक उत्तर येत नसेल तो प्रश्न आपण बाजूला ठेवू शकतो। तर आपल्याला प्रश्न 2, 3, 4 आणि 5 मधले एनी 3 क्वेश्चन्स आपल्याला इथं सॉल्व करायचे आहेत। ओके, पुढे आपल्याला 3 नंबर सूचना दिलेली आहे,
उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात. हे का लक्षात ठेवायचं आपल्याला? कारण आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे असणारे मार्क आणि त्या मार्कानुसार आपण त्या ठिकाणी आपल्या उत्तराचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मॉडेल आन्सर आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. जसे मार्क्स तसं उत्तर आपण त्या ठिकाणी डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडनं काय होतं की प्रश्न असतो तो 5 मार्कासाठी आणि त्या ठिकाणी बराचसे विद्यार्थी 15 मार्काची एनर्जी त्या ठिकाणी विनाकारण खर्च करत असतात. तर आपला वेळ आणि आपले मार्क्स आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जसे त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळणार आहेत तशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला अटेम्प्ट केलं पाहिजे. म्हणजे जर त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स असेल तर त्याला शॉर्ट्समध्ये आपण खरं लिहिणं अपेक्षित आहे. तर आपण तिथे अनावश्यक त्या ठिकाणी लिहिणं टाळलं पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी मार्क हे काय केले पाहिजे, आपण प्रत्येक प्रश्नाचे आपण डोळ्यासमोर किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे गुण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि संदर्भासाठी मूळ इंग्रजी क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मराठीमधल्या काही टायपिंग मिस्टेक असू शकतात किंवा मराठीमधले काही शब्द हे प्रॉपर शब्द त्या ठिकाणी आता आपल्याला ते काही समजत नाही. तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, तर इथे आपण इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचा आपण संदर्भ घेतला पाहिजे. तर मी दोन्हीकडे पण त्या ठिकाणी एका बाजूला मराठी आणि एका बाजूला इंग्रजी असे दोन्ही आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा दोन्ही स्टुडंटला त्या ठिकाणी ही क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी ती समजली पाहिजे. तर आपण इथे आपण आता हे पॅटर्न आपल्याला समजलेलं आहे. आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला 30-70चा पॅटर्न आहे. आपण 30-70 मार्काचा आपण युनिव्हर्सिटीच्या त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर आपण आता सॉल्व करणार आहे. आणि आपलं इंटरनल असेसमेंट जे आहे ते आपलं 30 मार्काचं ऑलरेडी आपलं ते कॉलेजमध्ये झालेलं असेल किंवा ज्यांचं झालं नसेल त्यांनी मात्र ते सबमिशन मात्र वेळेमध्ये ते करणं आवश्यक आहे. तर ओके ठीक आहे. तर आपण आता 70 मार्काचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेऊया. तिथं पहा, पहिला प्रश्न जो आपला मॅन्डेटरी होता तो म्हणजे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. आपल्याला 5 आपल्या त्या ठिकाणी सोडवायचे, एनी 5 आपल्याला दिल्या जातात, 6 एक आपल्याला एक्स्ट्राची आहे किंवा त्याला आपण त्या ठिकाणी ते 6वी एक्स्ट्राची असली तरी आपण ती सोडवायची आहे. इन केस आपलं जर त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्समध्ये एखादी जर चुकली आणि जर बाकीचे आपल्या त्या ठिकाणी 5 बरोबर आले तर आपल्याला इथे पहिल्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वच 6च्या 6 फिल इन द ब्लँक्स आपण त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. तिथे पाहता पहिली रिकामी जागा आपण आता सुरू करूया. आता इथे पहिली रिकाम्या जागा दिलेली आहे. टिंबटिंब ही संख्या मानव विकास निर्देशांक प्रकाशित करते. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॅश डॅश ऑर्गनायझेशन पब्लिश द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिपोर्ट. तर हा जो रिपोर्ट आहे मानवी विकास निर्देशांकाचा रिपोर्ट जो आहे तो कोणत्या खालील एजन्सीकडनं तो त्या ठिकाणी प्रकाशित केला जातो. सर्वात महत्त्वाचं जागतिक बँक, जागतिक आर्थिक मंच, IMF आणि UNDP. तर याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट आन्सर जे आहे त्याच्यामध्ये आहे UNDP आहे. 1991 पासून UNDP ते काय करते, मानवी विकास निर्देशांकाचा वार्षिक अहवाल दरवर्षी त्या ठिकाणी काय करत असते, ती सादर करत असते, कधी प्रकाशित करत असते. ते UNDP हे काय, त्याचं उत्तर हे बरोबर आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे आपल्याला दुसरी रिकामी जागा जी आहे ती सर्वात महत्त्वाची, मी अंडरलाईन तिथे इंग्लिश मिडियमच्या क्वेश्चन पेपरवर पण केले, ते इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. दुसरी जागा रिकामी फिल इन द ब्लँक्स आहे FPI म्हणजे डॅश डॅश. त्याच्यामध्ये फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये असे काही शॉर्ट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला काय म्हणूया त्याचं फुल फॉर्मचं त्या ठिकाणी शॉर्ट्स त्या ठिकाणी दिलेला असतो, नो फॉर्म दिलेला असतो. तो शॉर्ट फॉर्म आपल्याला फुल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती पण असणं आवश्यक आहे. तर FPI म्हणजे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर सर्वात उत्तर म्हणजे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक, विदेशी खाजगी गुंतवणूक, स्थिर पोर्टफोलिओ गुंतवणूक, विदेशी देयक गुंतवणूक. त्याच्यामधलं ॲप्रोप्रिएट आन्सर जे आहे त्याच्यामध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक हे त्याचं उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे याच्यामध्ये, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. तर आपल्याला इथे A नंबरचं उत्तर आपलं त्या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 नंबरची आपली त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना टिंबटिंब यावर्षी झालेली आहे. IMF जो IMF आहे, IMFची त्या ठिकाणी स्थापना ही कोणत्या वर्षी झाली, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं 44, 45, 96 आणि 95 ह्या दिलेल्या ऑप्शनमध्ये कन्फ्युजन करणार त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे ऑप्शन्स आहे, 1944 आणि 45. तर सर्वात महत्त्वाचं IMFची स्थापना ही 1944 मध्ये झालेली आहे
ढाकाच्या त्या ठिकाणी परिषदेमध्ये, मात्र IMFच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कामकाज हे त्या ठिकाणी 45 मध्ये सुरू झालेलं आहे. मात्र आपल्याला विचारलं काय आहे, तर स्थापना विचारले, तर स्थापना आपले काय आहे 1944 हीच स्थापना आहे. जर रिकामी जागा विचारली असते की IMFच्या त्या ठिकाणी कामकाज कोणत्या वर्षी सुरू झालं, तर आपलं त्या ठिकाणी उत्तर कदाचित 45 असतं. पण आता आपल्याला विचारलं काय आहे, स्थापना विचारले, त्यामुळे आपल्याला स्थापना विचारल्यामुळे त्या ठिकाणी आपण काय उत्तर लिहिलं पाहिजे, इथे 1944 म्हणजे 1944 हे आपलं काय आहे आन्सर असणार आहे. 1944ला आपली स्थापना झालेली आहे. 4th नंबरची फिल इन द ब्लँक्स आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे टिंबटिंब होय. आता इथं सर्वात महत्त्वाचं इंटरनॅशनल ट्रेड मीन्स डॅश डॅश, तिथं आपल्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर तुम्हाला समजलेला आहे. तुम्ही हा पूर्ण विषयच आपला तो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास यामध्ये सर्वात महत्त्वाचं इंटरनॅशनल ट्रेड हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्याला ते सांगायचं आहे. देशामधील व्यापार, प्रदेशांमधील व्यापार, प्रांतांमधील व्यापार, दोन राज्यांमधील व्यापार, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजेच काय दोन देशांच्या संदर्भाने आहे. म्हणजे जेव्हा दोन देश आपली भौगोलिक सीमा ओलांडून इतर देशाबरोबर काय करतात व्यापार करतात, त्यालाच आपण म्हणायचं आंतरराष्ट्रीय व्यापार. तर इथे दोन देश या ठिकाणी आहेत. देशांमधील म्हणायचं आहे का, तर नाही. इथे प्रदेशांमध्ये तर हे चुकीचं आहे. दोन राज्यांमध्ये पण तो आंतरप्रादेशिक व्यापार म्हटला तो हा प्रांत म्हणजे हा स्थानिक बाजार आपण त्याला म्हणूया. इथे मात्र देशांमधील, इथे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. ए ट्रेड बिटवीन कंट्रीज हे आपलं उत्तर त्याचं आहे, दोन देशांमधला व्यापार. पुढे नेक्स्ट आपल्या त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे. व्यापार तोल म्हणजे टिंबटिंब होय. आता व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड इज द डॅश डॅश. तर बॅलन्स ऑफ ट्रेड हे सर्वात महत्त्वाचं आहे. इथे व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या दोन संकल्पना कदाचित कन्फ्युजन निर्माण करणाऱ्या असतात. व्यापार तोल ही छोटी संकल्पना आहे आणि व्यवहार तोल ही मोठी संकल्पना आहे. त्याला आपण असं म्हणूया व्यापार तोलाची व्याप्ती जी आहे ती थोडी आहे आणि व्यवहार तोलाची व्याप्ती ही थोडीशी जास्त आहे. तर इथे आपल्याला विचारलं आहे व्यापार तोल म्हणजे आपण त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट नाही आहे. तर बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये त्या ठिकाणी आपलं काय आहे इथे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये इथे काय दिलेलं आहे व्यापार तोल. याच्यामध्ये व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात विचारात घेतली जाते, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मग इथे दृश्य वस्तूंची आयात निर्यात म्हणल्या तिथं वस्तूंची निर्यात आणि आयात यामधील फरक, किंवा आपण त्याला म्हणूया मालाची एकूण निर्यात आणि आयात, वस्तूंची निर्यात आणि आयात यामधील फरक नाही आहे. तर इथं आपल्याला काय आहे तर मालाची एकूण निर्यात आणि आयात इथे विचारात घेतली जाते, फरक इथे विचारात केला जात नाही. इथे काय की आहे दोज गुड्स आर व्हिजिबल अँड टचेबल दे इन्क्लुडेड इन ट्रेड बॅलन्स ऑफ ट्रेड. तर आपल्या इथे वस्तू ज्या आहेत त्या वस्तू ज्या दृश्य स्वरूपाच्या आहेत त्या सगळ्या दृश्य वस्तू त्या ठिकाणी व्यापार तोलामध्ये विचारात घेतल्या. तर म्हणून आपण उत्तर आहे मालाची एकूण निर्यात आणि आयात. तर इथे टोटल ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ गुड्स. तर सर्वात महत्त्वाचे बाकीच्या ऑप्शन्समध्ये मात्र काही ठिकाणी सर्व्हिसचा उल्लेख केला, इथं सेवांचा आणि इथे फरक सांगितला आहे क मध्ये मात्र. त्यामुळे आपले हे तिन्ही पण पहिले अ ब क हे तिन्ही पण त्या ठिकाणी रॉंग आहेत. पहिल्यामध्ये थेट सेवाचा उल्लेख केला आहे, दुसऱ्यामध्ये पण सेवांचा उल्लेख केला आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी त्यांच्यामधला फरक सांगितला आयात आणि निर्यातीमधला. तर फरक विचारात घेतला जात नाही. तर तिथे आपल्याला त्या ठिकाणी आयात आणि निर्यात ते ही दृश्य स्वरूपाच्या वस्तूंची जिथे विचारात घेतली जाते त्याला आपण म्हणायचं व्यापार तोल. सो आपलं इथं उत्तर आहे डी, ते मालाची एकूण निर्यात आणि आयात. तर आपलं डी ऑप्शन आहे. पुढे शेवटची फिल इन द ब्लँक्स आहे. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही. आता आपल्याला सार्क या आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटनेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटनेच्या संदर्भाने मी एक व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना अशा दोन महत्त्वाच्या टॉपिकवर जे आपलं प्रकरण नंबर जे 4 आहे त्या प्रकरणावरती त्या ठिकाणी दोन आपले महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी पाहून घ्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सार्क जे आहे ही आंतरप्रादेशिक सहकारी संघटना आहे आणि ही संघटना त्या ठिकाणी तर त्या प्रदेशांच्या संदर्भातल्या हिताचे निर्णय घेते किंवा त्यांच्या संदर्भात काम करते. तर अशा सार्कचे कोणते या दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता देश सदस्य नाही आहे. तर सार्कचे सदस्य 8 राष्ट्र आहेत मुलांना. किती आहेत
8 राष्ट्र हे त्याचे सदस्य राष्ट्र आहेत. मेंबर किती आहेत मेंबर्स, तर इथे 8 मेंबर्स त्याचे आहेत. तर ह्या 8 मेंबरपैकी तर हा कोणता त्या ठिकाणी देश नाही, तर सर्वात महत्त्वाचा भूतान हा देश मेंबर आहे. भारत हा देखील ऑल्सो मेंबर आहे. थायलंड मात्र इथे मेंबर नाही आहे. मालदीव मेंबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे मात्र चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे थायलंड. आपल्याला इथं विचारले काय, कोणते देश सभासद आहे असं विचारलेलं नाही आहे, कोणता देश सभासद नाही. सो आपण त्या ठिकाणी आपल्याला 8 देश आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जर 8 देशांचीच आपल्याला त्या ठिकाणी नावं जर लक्षात असेल तर कदाचित आपल्याला जे अननोन त्या ठिकाणी कंट्री आहे ते आपल्याला लवकर फाइंड आउट करणं सोपं जाणार. त्यामुळे आपल्याला इथे काय आहे, थायलंड हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. सो सी नंबर आपलं त्याचं उत्तर आहे. तर आपलं फिल इन द ब्लँक 6 त्या ठिकाणी आपल्याला बरोबर त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत मुलांनो. तर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया जे सर्वच 4ही प्रकरणांवरती एक्सपेक्टेड जे काय त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात, मग ते फुल फॉर्म असेल किंवा त्या ठिकाणी डेफिनेशनवर डिपेंड असेल, अशा वेगवेगळ्या पैलूंच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी चॅप्टर वाईज 4ही प्रकरणातले त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणामधले सगळ्या रिकाम्या जागा विचार घेऊन आपण जवळपास 30 ते 40 फिल इन द ब्लँक्सचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे प्रॅक्टिस टेस्ट म्हणून त्या ठिकाणी ती मात्र नक्की त्या विद्यार्थ्यांनी ती पाहिली पाहिजे. तर नेक्स्ट आपण क्वेश्चनकडे जाऊया. तर नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे बी. इथे पण मुलांना लक्षात घ्या, तर आपल्याला जो प्रश्न पहिला अनिवार्य म्हटले त्यातला ए फिल इन द ब्लँक झाला आहे, जो 5 मार्क आपल्याला मिळालेले आहेत. आता आपल्याला बीमध्ये त्या ठिकाणी जो आहे बी, तर आपल्याला तो काय आहे, मॅच द फॉलोविंग. आपल्याला जोड्या लावा आपल्याला सोडवायच्यात. तर जोड्या लावा ज्या आहेत, तर जोड्या लावा काय आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेऊया. ओके, इथे जोड्या लावांमध्ये पहा ए साईड बी साईड. ए साईडला दिलेलं आहे पहा HPI, IBRD, FDI, करंट अकाउंट आणि एक्झिम पॉलिसी. तर ह्या साईडला सगळं काय दिलेलं आहे, जवळपास त्या ठिकाणी हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काही महत्त्वाच्या रिपोर्ट्स त्याच्यामध्ये आहेत, निर्देशांक आहेत, काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि काही धोरणांचा उल्लेख केलेला आहे. आणि बी साईडला मात्र पुन्हा जागतिक बँक, मानवी दारिद्र्य निर्देशांक, विदेशी व्यापार धोरण, विदेशी भांडवल आणि व्यापार तोल, अशा प्रकारे इथं पण काही धोरणांचा, काही महत्त्वाच्या संघटनांचा इथे बी साईडला त्या ठिकाणी उल्लेख केला. आता आपल्याला ए साईड त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून घेतल्यानंतर आपल्याला याच्याशी त्या ठिकाणी जुळणार त्या ठिकाणी आपल्याला कनेक्ट आपल्याला जोडायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं HPI हे जे आहे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानवी दारिद्र्य निर्देशांक, हे काय आहे इथं थेट त्या ठिकाणी दिलं आहे मुलांना. म्हणजे एवढं कन्फ्युजन अजिबात व्हायचं कारण नाही आहे. तिथं फुल फॉर्म दिलेला आहे, इथे काय दिलेलं आहे, शॉर्ट फॉर्म दिला आहे, त्याचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे. HPI मीन्स इथं काय दिलं आहे, H फॉर ह्युमन, P फॉर पॉवर्टी आणि I फॉर इंडेक्स. इथे आपण काय केलं पाहिजे, HPI ला आपण त्या ठिकाणी B ला कनेक्ट केलेलं आहे. ओके, इथे HPI. ओके, दुसरी जी त्या ठिकाणी फिल इन द मॅच द हे आहे मॅच द फॉलोविंग, त्यामध्ये IBRD हे जे आहे, IBRD का आहे तर ही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची संघटना आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कशाशी त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट जुळतं ते, तर वर्ल्ड बँकेशी जुळतं. कारण वर्ल्ड बँकेमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी जे डिपार्टमेंट आहे, जे मी म्हणालो की आपला स्वतंत्र व्हिडिओ केला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वाचे विभाग आहेत. त्या 5 विभागामधला हा एक विभाग आहे IBRD. तर IBRD हा काय आहे, तर जागतिक बँकेशी जोडलेली त्या ठिकाणी एक स्वतंत्र विभाग आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली, रिकन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला तो आहे. पुढे 3 नंबरचं त्या ठिकाणी मॅच द फॉलोविंग आहे FDI. FDIचं त्या ठिकाणी मी जसं म्हणालो की पहिली आपण त्या ठिकाणी मॅच द फॉलोविंग्स होतं, शॉर्ट फॉर्म दिला, इकडे फुल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी पाहिले. इथे काय आहे, FDIचा फुल फॉर्म काय येणार आहे, मग फॉरेन ट्रेड पॉलिसी नाही, तर तो येणार नाही आहे. विदेशी भांडवल येणार, इथे काय येणार आहे, विदेशी भांडवल. विदेशी भांडवल त्याच्यामध्ये येणार आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याला म्हटलं तर त्यालाच विदेशी भांडवल असं थेट त्या ठिकाणी त्याचा शब्द उल्लेख केला जातो. कोणता आहे, FDI मीन्स फॉरेन कॅपिटल. आणि आपलं पहिलं जे होतं एकच इथे पहिलं IBRD आहे वर्ल्ड बँक. ओके,
इथे 4 नंबरचं मॅच द फॉलोइंग आहे चालू खाते. आता हे चालू खाते कशापैकी राहिलेलं आहे, व्यापार तोल आणि विदेशी व्यापार धोरण. आता चालू खाते हे कशाशी संबंधित आहे, तर इथे व्यापार तोलाशी संबंधित असणारी संकल्पना आहे. आणि एक्झिम पॉलिसी इथे धोरणांचा भाग आहे, इथे पॉलिसी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, तर पॉलिसी इथे जोडलेला आहे. ओके, एक्झिम पॉलिसी म्हणजेच काय, फॉरेन ट्रेड पॉलिसी. ओके, आणि द करंट अकाउंट मीन्स बॅलन्स ऑफ ट्रेड. अशा प्रकारे आपल्या मॅच द फॉलोइंग म्हणजे आपल्याला वन साईड आपण व्यवस्थित जर डोक्यात घेतली, लक्षात ठेवली आणि त्याचा कनेक्ट आपलं त्या ठिकाणी कोणाशी आहे ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. काही अवघड नाही आहे. तर आपल्याला फक्त त्याच्यामधले कधी कधी आपण शॉर्ट फॉर्म दिलेले, एक वन साईडला शॉर्ट फॉर्म दिलेला असतो, पलीकडे बी साईडला त्या ठिकाणी फुल फॉर्म दिलेला असतो. अशा पद्धतीने आपण थोडंसं आपलं एक किमान आपलं चांगलं जर त्या ठिकाणी वाचन झालं असेल तर आपल्याला ह्या हागचे 5 मार्क आपल्याला ते इझिली आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. तर आपला हा 5 मार्काचा त्या ठिकाणी टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. पुढचा आता प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 ह्यापैकी आपल्याला किती सोडवायचे आहेत, आपल्याला 3 सोडवायचे आहेत. किती सोडवायचे आहेत, क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 पैकी आपल्याला सॉल्व द एनी 3 क्वेश्चन्स, आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. ते मी पुढे आता सविस्तर आपण पाहणार आहेत. आणि प्रश्न 6वा जो आहे तो आपल्याला परत अगेन इट्स अ कंपल्सरी अँड मॅन्डेटरी क्वेश्चन्स, जसं क्वेश्चन नंबर 1 आणि 6 होता, तर तो 6वा जो प्रश्न आहे तो आपण पुढे पाहूया. तर आपण आता प्रश्न पहिला आपला सविस्तर झालेला आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक ओके हे आपण सविस्तर तिथं क्वेश्चन पेपरवर पाहिलेलं आहे. हां, हे पुन्हा एकदा आपण तुमच्या सोयीसाठी मी फोटो काढण्यासाठी तुम्हाला ते पाहूया. HPI कुठे आहे, HPI म्हणजेच ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ओके, IBRD मीन्स पार्ट ऑफ वर्ल्ड बँक. FDI म्हणजेच काय, फॉरेन कॅपिटल, करंट अकाउंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, एक्झिम पॉलिसी. ओके, तर हे आपल्याला फिल इन द ब्लँक्स आपण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, हां, त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने त्याचे हे आपलं हे सविस्तर झालेलं आहे. ओके, हां, तर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 हे सगळे ब्रॉड क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी मार्क्स मुलांना लक्षात घ्या, आपल्याला ते 15-15 मार्काचे सगळे प्रश्न आहेत. तर आपण थोडंसं परत प्रश्नांकडे जाऊया. एकच मिनटं. हां, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पहा, ते किती मार्कासाठी आहेत. हां, 15-15 मार्कासाठी सगळे आहेत. ब्रॉड क्वेश्चन्स आहेत मुलांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं इथे थोडंसं याचं सविस्तर मॉडेल आन्सर आपल्या डोक्यामध्ये असणंच आवश्यक आहे. आपण त्याचं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आपल्याला काय लिहायचं आहे, व्हॉटेवर एखादा क्वेश्चन विचारला तर आपण थोडंसं आपण प्री प्लॅन आपल्याला ते बॅक ऑफ माइंडमध्ये आपल्याला ते असणंच आवश्यक आहे. इथं आपल्याला कुठेही त्या ठिकाणी गडबड करायची नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 जो आपल्याला त्याचं पाहायचं आहे तिथं 2nd, 3rd, 4th आणि 5th मध्ये दुसरा प्रश्न आहे, राष्ट्राच्या आर्थिक विकासातील मानव संसाधनांची भूमिका. डिस्क्राइब द रोल ऑफ ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ नेशन. देशाच्या आर्थिक विकासामध्ये मानवी विकास निर्देशांकाची भूमिका. मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. आपले सगळे ब्रॉड क्वेश्चन्स आहेत, पण याचे स्वतंत्र आपले लेक्चर्समध्ये त्या ठिकाणी सविस्तर त्याचे मी मांडणार आहे, किंवा त्याचे काही व्हिडिओ मी तयार पण ऑलरेडी केलेले आहेत, ते तुम्ही नंतर ते पाहू शकता. तर इथे आपल्याला आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधन विकासाची भूमिका आपल्याला स्पष्ट करायची, जे आपल्या मूळ टायटल आहे प्रकरण नंबर 1चं, त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, विदेशी भांडवलाची व्याख्या आणि त्या आर्थिक विकासामध्ये विदेशी भांडवलाची भूमिका. इथे भूमिका 2 प्रश्नामध्ये थेट विचारलेली आहे. एक तर मानवी विकास निर्देशांकांची भूमिका आणि दुसरी विदेशी भांडवलाची भूमिका. तिसरा प्रश्न आहे, व्यवहारतोल म्हणजे काय आणि व्यवहारतोल असंतुलित असण्याची कारणे. कदाचित हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो, तो पुढे मी सांगणारच आहे. पुढे जागतिक व्यापार संघटनेची कार्य सविस्तर स्पष्ट करा. याच्यावरती स्वतंत्र आपलं लेक्चर झालेलं आहे, जागतिक व्यापार संघटनेची कार्य. तर ही WTOचं त्या ठिकाणी आपण स्वतंत्र आपल्याला WTO, ब्रिक्स आणि आपल्याला महत्त्वाचे WB म्हणजे जागतिक बँक, अशा 3 महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था याच्यावरती आपलं सविस्तर आपलं एक लेक्चर झाले, तिथे मात्र तो तुम्ही पाहू शकता. तर आपण थोडंसं हां ओके,
आता दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित असताना आपल्याला 15 मार्कासाठी आपण किती लिहिणं अपेक्षित आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला 15 मार्क हवे असेल तर जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये पेपर जेव्हा चेक करायला जातो तेव्हा मात्र त्या ठिकाणी तुमचा पेपर 2 त्या ठिकाणी एक एक्झामिनर आणि एक मॉडरेटर अशा 2 महत्त्वाच्या परीक्षकांकडनं त्या ठिकाणी तो चेक होत असतो. म्हणजे एक्झामिनर कडनं काही चुकीचे त्या ठिकाणी मार्क्स एक्स्ट्राचे गेलेत का किंवा काही न चुकीचे कमी दिले गेलेत का याच्यासाठी अगेन दुसऱ्यांदा त्या ठिकाणी मॉडरेटरकडनं पेपर तपासला जातो. त्यामुळे बी केअरफुल. जो तुम्ही लिहिताय ते व्यवस्थित त्या ठिकाणी लिहा, स्वच्छ अक्षरामध्ये लिहा. जे काही लिहायचं आहे ते व्यवस्थेची मांडणी लक्षात घ्या. तर मांडणी करता असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही बोर्डवर दिलेलं आहे ते मात्र आपल्याला कोणताही त्या ठिकाणी प्रश्न असू द्या ब्रॉड क्वेश्चन 15 मार्कासाठी. तर आपल्याला 15 मार्कासाठी इंट्रोडक्शन हे असलंच पाहिजे, कारण इंट्रोडक्शनला तुम्हाला 2-3 मार्क्स तुम्हाला मिळाले असतात. म्हणजे ज्यावेळेस मॉडेल आन्सर असतं त्या मॉडेल आन्सरमध्ये तुमच्या 15 मार्कापैकी काय काय असतं तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सब्जेक्ट रिलेटिव्ह जर काही लिहिलं असेल तुमचं इंट्रोडक्शनमधलं त्या कन्सिडर केलं आता आणि ते तुम्हाला 2 ते 3 मार्क्स मिळतात. डेफिनेशन त्या विषयाच्या संदर्भातल्या असेल संकल्पना त्याला 2-3 मार्क्स असतात. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी इथं साधारणपणे 5 मार्क तुमचे ते आपण असं म्हणूया की इंट्रोडक्शन आणि कन्सेप्ट किंवा डेफिनेशनसाठी असतात. आणि उरलेले जे 10 मार्क आहे तर 10 मार्कापैकी तुम्ही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आपल्या जो मुख्य प्रश्न विचारलेला आहे त्या मुख्य प्रश्नाचे काही पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि त्याचं कन्क्लुजन येणं आवश्यक आहे. तर इथे मी त्या ठिकाणी तशाच पद्धतीने त्याची मांडणी केली आहे. लक्षात घ्या. तर पहिलं आपलं काय असलं पाहिजे, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंट्रोडक्शन आपलं असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय असलं पाहिजे, इंट्रोडक्शन आपलं असलं पाहिजे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे तर आपण जे काय प्रश्नाचं उत्तर खाली लिहिणार आहे त्याचं शॉर्ट्समध्ये आपण त्या ठिकाणी ब्रीफ इथं करायचं. म्हणजे काय करायचं आहे की प्रश्न आपला दिलेला आहे की मानवी संसाधन विकासाची अर्थविकासातली भूमिका. तर मानवी संसाधन विकासचा त्या ठिकाणी संदर्भ देऊन त्या ठिकाणी आपल्याला तो विकासाच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे ते आपण त्या ठिकाणी इथे आपण प्रस्तावनेमध्ये मांडायचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी खालील मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत असं आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये ते सांगणं गरजेचं आहे. तर किमान 5 ते 7-8 ओळीमध्ये आपण इंट्रोडक्शन करणं आवश्यक आहे. हे लक्षातच ठेवायचं विद्यार्थ्यांनी, कारण आपल्याला बऱ्याचशा त्या ठिकाणी पॉईंट्सचा जो भाग आहे तो कधीच आपले 1-2-3 पॉईंट्स जर त्या ठिकाणी मिस झाले तर आपण इंट्रोडक्शनमध्ये ते इथे आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स मिळून जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला इंट्रोडक्शन किमान आपण काय केलं पाहिजे 5 ते 8 लाईनमध्ये आपण काय केलं पाहिजे ते आपण आपलं इंट्रोडक्शन केलंच पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. 5 to 8 लाईन्समध्ये आपण त्या ठिकाणी आपलं इंट्रोडक्शन आपल्याला ते उत्तर प्रश्नांच्या संदर्भाने आपण ते लिहिलं पाहिजे. पुढे आपल्याला दुसरा जो भाग असतो तो म्हणजे व्याख्या. तो व्याख्या म्हणजे सगळ्यात घ्या महत्त्वाचं लक्षात घ्या. तर इथे व्याख्याचे डेफिनेशन आपल्याला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये काय मुख्य त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर सर्वात मानवी विकास निर्देशांक. तिथं आपण मानवी विकास निर्देशांक म्हणजे काय ते आपण लिहू शकतो किंवा मानवी संसाधन म्हणजे काय. तर इथे मानवी संसाधन यावर आपण काय केलं पाहिजे तिथं आपण थोडक्यात काही 2-3 ओळीमध्ये त्याचा अर्थ किंवा त्याची संकल्पना आपण ती सांगितली पाहिजे. किमान किती 2 ते 3 लाईनमध्ये आपण त्या ठिकाणी त्याची आपल्याला डेफिनेशन और मिनिंग आपण तिथे काय केलं पाहिजे एक्सप्लेन केलं पाहिजे. तर हा सगळ्यात महत्त्वाचं इंट्रोडक्शन हा आपला त्या ठिकाणी पहिला महत्त्वाचा भाग आपला तो असलाच पाहिजे. फर्स्ट. सेकंड भाग आपला काय असला पाहिजे आपले डेफिनेशन और मिनिंग हा आपलं त्या ठिकाणी असलंच पाहिजे. तिथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्या मॉडेल आन्सरमध्ये एनी क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी 15 मार्काचा आपण सॉल्व जर करत असेल तर आपल्याला तिथे काय केलं पाहिजे फर्स्ट इंट्रोडक्शन आणि सेकंड मिनिंग और डेफिनेशन कन्सेप्ट एनिथिंग तर आपण इथं आपलं ते लिहिणं आवश्यक आहे. आता इथे मानवी संसाधन विकासाची भूमिका मुद्दे मी भरभर त्या ठिकाणी फक्त मी सांगणार आहे. याच्यावरती आपलं सविस्तर लेक्चर झालेलं आहे. याचे सविस्तर मुद्द्यांवरती आपण बोललेलो आहे. तर इथे मात्र फक्त मी कोणकोणते मुद्दे येणं अपेक्षित आहे तर इथं मुद्दे आपण 9 मुद्दे सांगितलेले आहेत. म्हणजे आपला मेन थर्ड पॉईंट जो असेल मेन फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन झाला, सेकंड पॉईंट आपलं त्या ठिकाणी डेफिनेशन झालं आणि मेन थर्ड पॉईंट आपला प्रश्नाचा मूळ गाभा जो विचारलेला आहे की मानवी संसाधनाची त्या ठिकाणी विकासातली भूमिका. तर ते विकासाची भूमिकेच्या संदर्भामध्ये काय सांगितले आहे उत्पादकतेमध्ये वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते उत्पादकतेमध्ये वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, दरडोई उत्पन्नात वाढ होते. कशामुळे मानवी संसाधनामुळे. विकासाचे सर्वात सक्रिय साधन म्हणून त्या ठिकाणी मानवी संसाधन म्हणजे ह्युमन रिसोर्सेस हा त्या ठिकाणी सर्वात ॲक्टिव्ह त्या ठिकाणी कॉम्पोनंट आहे. नवीन तंत्रज्ञानात वाढ होते, नैसर्गिक साधन संपत्तीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर याच्यामुळे शक्य होतं.
लोकसंख्याशास्त्रीय लाभ आपली मानवी संसाधनामुळे त्या ठिकाणी होतो. पायाभूत सुविधांचा विकास देखील त्या ठिकाणी आपल्या मानवी संसाधनाच्या मुळे त्या ठिकाणी वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठांचा विकास आणि विस्तार हा मानवी संसाधनामुळे त्या ठिकाणी घडून येत असतो. व अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी संसाधन विकास हे आर्थिक विकासामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावते, तर हे मुद्दे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. मुद्दे त्या ठिकाणी त्याला अनुसरून त्या ठिकाणी किमान 2-3 लाईनमध्ये जर त्या ठिकाणी लिहिलं तर आपण त्या ठिकाणी 9 मुद्दे जर आपण कव्हर केले किंवा आपण 8च मुद्दे कव्हर केले, 8-24 म्हणजे जवळपास त्या ठिकाणी काय होतं आपल्याला एक 25 ते 30 लाईन आपण त्या ठिकाणी होतात. मुलांना लक्षात घ्या. आणि प्रत्येक पॉईंट झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे, एक लाईन सोडली पाहिजे किंवा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित डिस्टन्स ठेवून त्या ठिकाणी आपण सगळ्या पॉईंटची मांडणी केली पाहिजे. तर साधारणपणे 3-3 लाईनमध्ये किंवा 4-4 लाईनमध्ये जर केले तर 8-32 किमान आपल्या त्या ठिकाणी 30 ते 35 लाईन्स त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी इथे आपल्या काय होणार आहेत, मेन आपल्या गाभ्यावर किंवा मेन आपला जो मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी सविस्तर त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. तर आपल्या त्या ठिकाणी हा मेन 3rd पॉईंट आपला झाला की आपल्याला मेन 4th पॉईंट आहे, जो मेन 4th पॉईंट सारांश तो आपल्याला मात्र सांगायचा. सारांश पण आपण काय केलं पाहिजे, किमान आपण त्या ठिकाणी 4 किंवा 5 लाईनमध्ये आपण ते मांडलं पाहिजे. ओके, तेच वर सांगितलेले जे आहे ते पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, सारांशमध्ये सांगायचं. वरील प्रमाणे मानवी विकास निर्देशांकाची भूमिका आर्थिक विकासामध्ये ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून मानवी संसाधन विकास खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देते. हे आपल्याला पुन्हा अगेन आपण काय करायचं, कन्क्लूडमध्ये आपण त्या ठिकाणी ते सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या ब्रॉड क्वेश्चनची मांडणी करत असताना फर्स्ट राईट काय केलं पाहिजे, इंट्रोडक्शन, सेकंड डेफिनेशन, थर्ड अगेन इज काय आपण मेन क्वेश्चन्स, जर आपण उत्तराच्या संदर्भाने काही मुद्दे, आणि चौथा आपण पुन्हा अगेन कन्क्लूड त्या ठिकाणी सारांश समरी आपण त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिला. आता पुढचे जे प्रश्न मी थोडंसं भरभर घेणार आहे, कारण मला पहिलाच प्रश्न त्या सविस्तर सांगायचा होता, कारण काय आपण मांडणी करायची कशी करायची. पुढचा जो प्रश्न आहे विदेशी भांडवलाची व्याख्या आणि त्याच्यामध्ये विदेशी भांडवलाची भूमिका. जो पहिला प्रश्न भूमिकेच्या संदर्भातला, इथे पण त्या ठिकाणी भूमिका विचारलेली. महत्त्व, भूमिका, योगदान हे कदाचित प्रश्नामध्ये त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये बदलले जातात. प्रश्न तोच असतो, फक्त त्या ठिकाणी शब्द बदलले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला, इथे भूमिका विचारलेली आहे. कदाचित महत्त्व हा शब्द वापरला जाऊ शकतो किंवा योगदान हा शब्द वापरला जाऊ शकतो. तर इथे मात्र विदेशी भांडवलाची भूमिका, महत्त्व किंवा योगदान स्पष्ट करा असा प्रश्न आहे. हे लक्षात मात्र ठेवायचं आपल्याला. त्याचं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, डिफाईन द फॉरेन कॅपिटल, एक्सप्लेन द रोल ऑफ फॉरेन कॅपिटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर आपल्या सर्वात महत्त्वाचं, तर इथे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन, सेकंड डेफिनेशन आणि थर्ड काय आहे आपलं, तर सर्वात आपलं प्रश्नाचा मूळ गाभा, त्याच्यामध्ये ते आपल्याला विदेशी भांडवलाची भूमिका. तर मी मुद्दे फक्त वाचतो. मी भांडवलाची टंचाईवर मात होते विदेशी भांडवलामुळे, विदेशी भांडवलामुळे. ओके, नैसर्गिक साधन संपत्तीचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करणं शक्य होतं, कारण आपल्याला भांडवलाची टंचाई आहे म्हणून आपल्याकडे ती साधन संपत्ती पडून राहते, म्हणून त्याचा वापर होतो. उत्पादन वाढीला चालना मिळते, रोजगार निर्मितीला चालना मिळते, उत्पादकतेत वाढ होते, पायाभूत सुविधांमध्ये वाढ होते, इथे आर्थिक विकासाला चालना मिळते, औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते आणि प्रादेशिक विषमतेमध्ये घट होते. असे वेगवेगळे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी विदेशी भांडवलाच्या भूमिकेच्या संदर्भाने, त्याच्या योगदानाच्या संदर्भाने आपल्याला त्या ठिकाणी मेन 3rd टॉपिकमध्ये आपण तो कव्हर करायचा. इथे आपल्याला मात्र तुम्हाला मी जसं सांगितलेलं आहे, तर किमान 30 ते 35 लाईन्स आपल्या त्या ठिकाणी याच्यावरती आपल्याला येणं अपेक्षित आहे. इथे वर 5 लाईन, इथे 2-3 लाईन, 35 जवळपास आपण त्या ठिकाणी 50 लाईनमध्ये जर व्यवस्थित तुम्ही लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स त्या ठिकाणी 15 पैकी जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला ते मिळतील. अतिशय फापट पसरा करायची गरज नाही आहे. व्यवस्थित शॉर्ट बट स्वीटमध्ये त्या ठिकाणी मॉडेल आन्सरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय अपेक्षित आहे तेवढं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. अनावश्यक त्याच्यामध्ये लिहू नका. मुद्दे फक्त मात्र इथे ते लिहिणं आवश्यक आहे आणि त्याचं विश्लेषण त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने देखील करणं गरजेचं आहे. फक्त मुद्दे लिहून आपल्याला मार्क्स मिळणार नाही, तर मुद्द्यांच्या अनुसरून आपल्याला त्याचं विश्लेषण देखील 2-2, 3-3 लाईनमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि शेवटचं अगेन आपल्याला काय आहे, कन्क्लुजन, आपल्याला ते सारांश. तर सारांश हा मेन आपला
फोर्थ पॉईंट आहे तो मात्र आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, सारांश. तर अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा हा देखील आपला कव्हर झालेला आहे. प्रश्न चौथा आहे व्यवहारतोल म्हणजे काय आणि व्यवहारतोल असमतोल असण्याची कारणे. हा प्रश्न पहा, हा प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो. असा व्यवहारतोल म्हणजे काय इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे असं विचारलं होतं व्यवहारतोल असंतुलित असण्याची म्हणले म्हणजे काय, व्यवहारतोल असंतुलित किंवा इथे असंतुलित म्हटलेलं आहे, तर इथे त्या ठिकाणी असंतुलित म्हणजे त्या ठिकाणी व्यवहारतोल असमतोलाची कारणे, असमतोलाची, असंतुलित म्हणजे असमतोलाची कारणे विचारली जाऊ शकतात. व्यवहारतोल हा असमतोल का आहे तर त्या ठिकाणी त्याची कारणे देखील विचारले जाऊ शकतात. तिथं आपल्याला तो प्रश्न तिथं शब्द बदलले जातात, प्रश्न मात्र तोच राहणार आहे. तिथे पहा प्रस्तावना, व्याख्या, व्यवहारतोल असंतुलन असण्याची कारणे किंवा असमतोल असण्याची कारणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. तिथे पहा याच्यामध्ये आयातीचे मोठे प्रमाण, निर्यातीचे अल्प प्रमाण, देशांतर्गत भाववाढ, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संकट किंवा आपत्ती, संरक्षण खर्चातील प्रचंड वाढ, परकीय कर्जाचा अतिरिक्त बोजा, दारिद्र्य, बेकारी आणि आर्थिक विषमता या 3 महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठीच आपल्याला फार मोठी एनर्जी किंवा फार मोठं त्या ठिकाणी आपल्याला भांडवल खर्च करावं लागतं आणि परिणामी आपल्याकडे काय होते तर आपल्याकडे भांडवलाची टंचाई निर्माण होते आणि त्यातून मग आपला व्यवहारतोल हा असंतुलित होतो. आता तो असंतुलित म्हणजेच काय तर आपल्याकडे येणे बाजू कमी आणि आपली देणे बाजू जास्त असणे म्हणजे व्यवहारतोल हा जेव्हा तुटीचा होतो त्यालाच असंतुलित किंवा असमतोलाचा व्यवहारतोल असं म्हटलं जातं. तर त्याचे कारण ही सगळी त्या ठिकाणी आपली इथे सांगितलेली आहेत. तर ही याच्यावर देखील आपल्याला स्वतंत्र आपलं लेक्चर त्या ठिकाणी आहे, ते आपण ते नंतर ते पाहून घेतलं पाहिजे. आणि शेवटी आहे सारांश. प्रश्न 5वा आहे जागतिक व्यापार संघटनेची कार्य सविस्तर स्पष्ट करा. आता जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO म्हणजे काय आणि WTO त्या ठिकाणी कार्य ही जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय वित्तीय महत्त्वाची काय आहे संघटना आहे. तर ते संघटना काय काम करते, तिचे पर्टिक्युलर त्या ठिकाणी उद्दिष्ट असतात आणि ते तिची महत्त्वाची काही कार्य असतात. तर ती आपण त्या ठिकाणी सविस्तर त्याचं लेक्चर आपलं व्हिडिओ त्याचा आहे, तो मात्र तुम्ही या डिस्क्रिप्शनमध्ये मी याच्यामध्ये दिलेले आहे, ते त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओची लिंक पाहून त्या ठिकाणी तो व्हिडिओ पहा. तर सर्वात महत्त्वाचं WTO अगेन प्रस्तावना, व्याख्या कोणाची करायची तर व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण अर्थ म्हणूया आपण त्याचा फक्त मिनिंग WTOचा. आणि इथं जागतिक व्यापार संघटनेची कार्य आहेत ती मात्र आपल्या इथं लिहायची आहेत. तर जागतिक व्यापार संघटनेची जी कार्य आहेत 6-7 कार्य किंवा त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाची सांगितलेली ती कार्य आपल्या इथं लिहायची आहेत आणि शेवटचा आपला सारांश करायचा आहे. तिथे आपल्याला हे अतिशय आपल्याला त्या ठिकाणी हे सगळ्याच आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो मॅन्डेटरी 6वा प्रश्न आपल्या पहिला प्रश्न झालेला आहे A आणि B. पहिला आपलं त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग झालेला आहे. प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा पैकी आपण 3 कोणतेही सॉल्व करणार आहोत, एक आपल्याला स्किप करायची संधी आहे. तर आपल्या शेवटचा जो प्रश्न आहे तो अगेन 6वा प्रश्न आपल्याला जो मॅन्डेटरी आहे, आपल्याला शॉर्ट्स नोट्स आहेत एनी 3 लिहायचे आपल्याला दिलेले आहेत आपल्याला 5. तर आपल्याला इथं 2 आपल्या त्या ठिकाणी स्किप करण्याची संधी आहे किंवा आपल्याला जे काही समाधानकारक येतं त्याच्यावर फक्त आपण त्या ठिकाणी ते निवडल्या पाहिजे, ते आपण व्यवस्थित ॲप्रोप्रिएट चूज केले पाहिजे. तर पहिली त्या ठिकाणी नोट्स आहे ग्लोबल हंगर इंडेक्स दिलेला आहे. तर GHI जो आहे तो आपल्याला ग्लोबल हंगर इंडेक्स आपल्याला सांगायचं. तर ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे काय, तो कोणत्या वर्षी त्या ठिकाणी तो साजरा करायला सुरुवात झाली, तो त्याच्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी कॉम्पोनंट त्या ठिकाणी विचार घेतले जातात ते आपल्या इथं लिहायचं आहे. म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे जागतिक भूक निर्देशांक हे कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो रिपोर्ट सादर केला जातो आणि तो रिपोर्ट सादर करत असताना कोणकोणत्या बाबींचा संदर्भ विचारात घेतला जातो इथे आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. किती लिहिलं पाहिजे तर त्या ठिकाणी शॉर्ट नोट्समध्ये त्या ठिकाणी किमान तुम्हाला हाफ पेजपर्यंत लिहिणं अपेक्षित आहे. अतिशय त्या ठिकाणी जास्तीचं लिहायचं कारण नाही आहे. तर तुम्हाला त्या संदर्भाने फक्त जे स्थापना वर्ष तुम्ही लिहिलं त्याचं मुख्य हेतू काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स विचार घेतले जातात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं रिसेंटली करंट आपण त्या ठिकाणी त्याच्या रिपोर्टच्या संदर्भाने ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार त्या ठिकाणी त्याचं सध्याचं काय जे आहे व्हॅल्युएशन काय आहे किंवा त्याचा तो रिपोर्ट काय सांगतो तो आपण त्या ठिकाणी रँक आपण त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. जसं भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तिथं आपण त्या ठिकाणी करंट आकडेवारीनुसार आपण ते सांगायचं आहे. तर आपण त्या ठिकाणी हाफ पेजपर्यंत आपण त्या ठिकाणी शॉर्ट्स नोट्स लिहायचे, अजिबात जास्त लिहायचे नाही, पण स्वतंत्र शॉर्ट नोट्स आपण दुसऱ्या पानावरती लिहायचे. एकाच पानावर 2-2 लिहू नका.
जिथं त्या ठिकाणी संपेल तिथं ते सोडा. अगेन तुम्ही नेक्स्ट पेजवर त्या ठिकाणी दुसरं घेतले पाहिजे. नेक्स्ट आपण एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, भारतातील प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक. आता प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीची पहिल्यांदा संकल्पना लिहा आणि नंतर मग भारतातील प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक कोणकोणत्या आहे, कोणकोणत्या उद्योगामध्ये आलेले, ते किती प्रमाणात आपल्याकडे FDI आहे त्याची आकडेवारी तुम्ही लिहू शकता. हाफ पेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सफिशियंट लिहायचं आहे, त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही, कारण आपल्या याच्यावरती लिहायचं म्हटलं तर खूप सारं त्या ठिकाणी आपल्याकडे मटेरियल असू शकतं, डोक्यामध्ये पण असू शकतं, पण मात्र लिहायचं किती आपल्याला फक्त हाफ पेजमध्ये. सब्जेक्ट रिलेटिव्ह आपल्याला महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये घ्यायचे आहेत, कारण मार्क्स किती आपल्याला फक्त 5च मार्क्स आहेत. त्यामुळे आपल्याला मार्क्स जर जास्त नसेल तर आपलं उत्तर पण आपलं शॉर्ट्स नोटमध्ये असलं, कारण आपलं दिलेलंच आहे शॉर्ट्स, राईट द शॉर्ट नोट्स आपल्याला म्हटलेलं आहे. आणि पुढे आहे ब्रिक्स आपण त्या ठिकाणी भारतीय विदेशी व्यापार धोरण. तर भारताचे विदेशी व्यापार धोरण जे करंट आहे आपलं त्याच्यावरती भाष्य करा. भारतामध्ये पहिल्यांदा विदेशी व्यापार धोरण कधी अवलंबलं त्याचा उल्लेख करा आणि करंट असणाऱ्या भारताच्या विदेशी व्यापार धोरणामधले काही महत्त्वाची उद्दिष्टे त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. पुढे ब्रिक्स हे आपण त्या ठिकाणी स्वतंत्र आपलं लेक्चर झालेलं आहे. सार्क याच्यावरती पण आपलं स्वतंत्र आपलं लेक्चर झालेलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी ब्रिक्स म्हणजे काय, सार्क म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली, त्याचे सदस्य राष्ट्र कोणकोणते आहेत, त्याची उद्दिष्टे कोणकोणते आहेत किंवा त्यांची कार्ये कोणकोणती आहेत, हे आपल्याला त्या इन शॉर्टमध्ये लिहायचं आहे. विश्लेषण करायचं नाही, फक्त मुद्दे वजा पॉईंट वजा आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे ते लिहायचं आहे. अजिबात त्याच्यामध्ये जास्तीचं विश्लेषण करायचं नाही आहे. मी वारंवार पुन्हा सांगतो आहे, आपला प्रश्नच मुळात त्या ठिकाणी काय आहे, राईट द शॉर्ट नोट्स. तर आपण शॉर्ट्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे, विश्लेषण टाळून मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर आय थिंक मी त्या ठिकाणी सविस्तर आपण काय केलेलं आहे, तर हे सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी 1 to 1 आपण त्या ठिकाणी सविस्तर पाहिलेले आहेत. कोणताही प्रश्न आपण त्या ठिकाणी स्किप केलेला नाही. तर सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी बारकाईने सविस्तर समजून घेतलेले आहेत. अतिशय सोपा आणि स्कोरिंगचा त्या ठिकाणी विषय आहे. फक्त आपल्याला प्रश्न कोणते येणार आहेत, कसे येऊ शकतात याचा अंदाज आपण घेण्यासाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ती आपण सोडवलीच पाहिजे आणि एखादी आपण प्रॅक्टिस टेस्ट म्हणून त्या ठिकाणी एखादी क्वेश्चन पेपर आपण सोडवली पाहिजे. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण व्यवस्थित दिलेले आहे, ते व्यवस्थित सर्वांनी ती स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत व्यवस्थित ती पहा. त्याचे जे काही नोट्सच्या संदर्भाने ते तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्या आणि मात्र पुढच्या व्हिडिओसाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील. सर्व व्यवस्थित अभ्यास करत असताना काही तुमच्याकडे स्टडी मटेरियल नसेल तर नक्कीच या यूट्यूब चॅनल इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या चॅनलवरती तुमच्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या लेक्चरच्या संदर्भाने काही आपण त्या ठिकाणी मटेरियल त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरच्या संदर्भाने इथपर्यंत आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण मात्र आणखीन एक नवीन टॉपिक जे तुमच्या सिलेबसच्या अनुषंगाने आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहेत आणि काही महत्त्वाची प्रॅक्टिस टेस्ट जे तुम्हाला मी सांगितलं की सगळ्या फिल इन द ब्लँक्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर प्रॅक्टिस टेस्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँक्स आणि काही महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन याच्यावरती आपले 2 आणखीन महत्त्वाचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपल्या त्या ठिकाणी येणार आहेत. मात्र तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगा तुम्हाला काय नक्की त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्या संदर्भाने आपण तशा प्रकारचे ते व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आपण इथं थांबूया आणि पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसह. थँक्यू.